आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे। 2014 आणि 19 मधील आश्वासनं मोदींना आठवत नाहीत का? मोदी सरकार गजनी सरकार आहे असं टीका करण्यात आली आहे। बाळासाहेबांच्या खोलीमध्ये दिलेलं वचन तुम्हाला माहित नव्हतं का असं सुद्धा या ठिकाणी ठाकरे म्हणाले। तर अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रीपदाचं वचन शहांनी दिलं होतं असं ठाकरेंनी म्हटलंय। आता माझी सटकली तुम्हाला इथून सटकवणार असंही उद्धव ठाकरे म्हणालेले आहे। तर उद्धव ठाकरेंची काल सभा झालेली होती आणि यावेळेला त्यांनी पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केल्याचं पाहायला मिळते। 2014 आणि 19 मध्ये जी आश्वासनं तुम्ही लोकांना दिलेली होती ती मोदींना आठवत नाहीत का असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला। तर हे मोदी सरकार नाही गजनी सरकार आहे असा हल्लाबोल सुद्धा त्यांनी केला आहे आणि बाळासाहेबांच्या खोलीमध्ये दिलेलं वचन तुम्हाला माहित नव्हतं का असा सवालही त्यांनी या ठिकाणी केलाय। 2019 मध्ये अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रीपदाचं वचन शहांनी आपल्याला दिलं होतं। बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीमध्ये हे आश्वासन दिलं होतं। याचा पुनरुच्चार ठाकरेंनी पुन्हा एकदा केला आहे आणि त्याचबरोबर फिल्मी स्टाईलनं त्यांनी हल्लाबोल केल्याचं पाहायला मिळालं। आता माझी सटकली तुम्हाला इथून सटकवणार असंही उद्धव ठाकरे म्हणाले। हृदय सम्राट बोलायला जीभ काढ कळते तुमची आणि त्या हिंदू हृदय सम्राटांचं तुमच्यावरती कर्ज आहे हे जर माहिती आहे तर त्याच बाळासाहेबांच्या खोलीमध्ये तुमच्या अमित शहाने दिलेलं वचन हे मोडताना तुम्हाला माहित नव्हतं? अरे मी तुळजाभवानीची शपथ घेतली, माझ्या आई वडिलांची शपथ घेतली की अमित शहानी बाळासाहेबांच्या खोलीत ज्याला आम्ही मंदिर मानतो त्या खोलीमध्ये मला शपथ घेऊन त्यांनी सांगितलं होतं की मी शब्द देतो अडीच वर्षाचं मुख्यमंत्री पद हे शिवसेना भाजपमध्ये वाटलं जाईल। ही जी जनता आहे ओमराजे तू जे म्हणाला की शुल्लक काम अरे असेल तुम्हाला इतर वेळेला शुल्लक वाटणारी माणसं आज यांच्या समोर तुम्ही का झुकतायत, का भीक मागताय मताची? आता तुमची पाळी आता आहे ना, ते आली रे आली। आणि मग तुम्ही काय करायचं? तुम्ही सिंगम व्हायचं, काय बोलायचं? आता माझी आता सटकली, आता नाही तुला मत देणार। आली रे आली, माझी पाळी आली आणि आता माझी सटकली, आता तुला इथून सटकवणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।